झाला. त्याच्यानंतर परत 2011ला मला लंग कॅन्सर झाला. त्याचा उपचार म्हणून पूर्वीसारखंच ऑपरेशन आणि 6 किमो झाले. त्या ऑपरेशन नंतर आणि 6 किमो नंतर मी 2011 पासून भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्ट ह्या संस्थेच्या दादर इथल्या दवाखान्यात औषध सुरू केलं आणि 2012 पासून दरवर्षी मी इथे पंचकर्मासाठी येते. आतापर्यंत माझे 7 पंचकर्म झाले. दरवर्षी मी पंचकर्मासाठी येते. त्याचा अनुभव माझा खूप चांगला आहे. कारण ह्या कॅन्सरसारख्या आणि किमोसारख्या सगळ्या ट्रीटमेंट, ऑपरेशन आणि किमोच्या ट्रीटमेंट घेऊन जे आपल्याला दुष्परिणाम शरीरावर होतात ते दुष्परिणाम दूर करण्यासाठी ह्या पंचकर्माचा फार उपयोग होतो. आणि ह्या वाघोलीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्माची ट्रीटमेंट मिळते. त्याच्याबरोबर सात्विक आहार, इथलं नैसर्गिक वातावरण ह्याच्यावर मनावर खूप चांगला परिणाम होतो आणि मानसिक बळ मिळतं. ह्या आजारपणाच्या अगोदर जसं माझं आयुष्य होतं तसं आयुष्य मी ह्या पंचकर्म दरवर्षी केल्यामुळे आणि ह्या संस्थेचे औषधोपचार घेतल्यामुळे तसंच आयुष्य मी जगू शकते आणि माझी जी कर्तव्य आहे ती मी चांगल्या प्रकारे पार पाडू शकते. तसंच या संस्थेत मी जे एक जाणलंय की कॅन्सर पेशंट्सची काउन्सिलिंगची गरज आहे, त्याचं महत्त्व या लोकांनी खूप जाणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथे जे काउन्सिलिंग मिळतं नवीन पेशंट्सना, जुन्या पेशंट्सकडून, बऱ्या झालेल्या पेशंट्सकडून, ते खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा नवीन पेशंट्स येतात ते भांबावलेले असतात, चैरभीर झालेले असतात, ते त्यांचे नातेवाईक आणि ते जेव्हा जुन्या पेशंट्सना, बऱ्या झालेल्या पेशंट्सना पाहतात तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही, आपण पण बरी होऊ शकतो. तो जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास निर्माण होतो. आणि ही काउन्सिलिंगसाठी जी शिबिरं ही संस्था आयोजित करते तो खूपच मोलाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे होतं कसं की त्या माणसाला कॅन्सरची लढाई लढण्यासाठी जे मानसिक बळ मिळतं ते इथून मिळतं. A patient of breast cancer with lung metastasis, and lung metastasis patients were more prone for COVID. So actually during COVID period she suffered from COVID. Her daughter also suffered from COVID, but she was only home quarantine and her daughter had a 22/25 CT score. So we had made a survey of 700 cancer patients who were treated at our center during first wave and second wave, and what we have observed that during first wave only 4% our patients, and in second wave only 10% patient had COVID, and on the contrary their relatives had a strong COVID history. And the main thing behind this thought is that we should not treat cancer as a cancer. When we treat it applying Ayurvedic principles of Rasayan Chikitsa and Panchakarma, we are not able to only treat cancer, but we are able to treat other diseases also. So our treatment is not focused on anti-cancer drugs. It is focused on Rugna Pariksha and Roga Pariksha both. That is a very important thing. Thank you.